आणि आता शेवटचा अंतिम षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाज विक्रांत. 4 विकेट या ठिकाणी गमावलेत. पुनश्च एकदा तुम्हाला इन ऍक्शन मध्ये उमर 11 गोरेगाव अर्थातच RK11 या नावाने आज संघ खेळताना पाहायला मिळेल. तो संघ उपस्थित आणि आता त्यांच्या विरोधात हाल. हो बॅटची कडा मागे चाललाय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि आणखीन एक धक्का लागेल टीम उसाटणे संघाला. या ठिकाणी चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण टॉस करणार आहोत. हाल संघ आणि RK11 गोरेगाव संघ या दोन टीम मध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला आराम चा संघ तुम्ही पाहणार आहात. अमर भाई असतील, फैसल असेल. दुसऱ्या बाजूला मुनीर पटेलचा हाल संघ. हो यावेळेस लेट कट पॉइंट मध्ये टिपली असेल. फलंदाज आणखीन एक होईल बाद. परतावा लागेल बासमन उज्ज्वलला. झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. पॉइंट मध्ये एक साधा सोपा झेल होता आणि आता 6व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. अनिकेत ढोपरी बाद झाल्यानंतर तरी सुद्धा एका पाठोपाठ फलंदाज बाद होता. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 3 धक्के देण्यात आले होते आणि त्यानंतर आपण पाहिले तर आता एकंदरीत 3 खेळाडू आणखीन बाद झालेत. 40 वरती 6. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक चालू आहे. आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघाच्या वतीनं आणि आता गोलंदाज विक्रांत सुद्धा कमबॅक करतायत. या सत्रामध्ये आपण पाहिल्यानंतर दर्शनने जी गोलंदाजी केली आहे तीच गोलंदाजी आता विक्रांत करतायत. हो लाईन चांगली आहे. आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावा लागेल आणि या ठिकाणी विकेट हॅट्रिक संपादित केली आहे गोलंदाज विक्रांतने. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. एकंदरीत 3 फलंदाजांना बाद केले गेले. या षटकामध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. मी मगाशीच सांगितलंय ज्या पद्धतीने दर्शनने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे ना त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता आपण पाहतो. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून ही गोलंदाजी केली आहे विक्रांतनी. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि स्वतःहून फलंदाज सुद्धा या ठिकाणी बाहेर निघाले. जसं अनिकेत ढोपरी मैदानाच्या बाहेर आला तसा हा सुद्धा फलंदाज मैदानाच्या बाहेर निघालेला आहे. खेळाडू वृत्ती सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल कारण दर्जेदार आयोजक सुद्धा आहेत. उसाटणी टीम आणि आता अनिल दादा ढोपरी स्वतः मैदानामध्ये आहे. संघाचे बिग सपोर्टर आधार स्तंभ आहेत. सातत्याने अगदी आपण पाहतोय मैदानावरती जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा अनिल दादा ढोपरी सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतात हे आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि धावा फलकावरती 40 आहेत. कदाचित आपण पाहतो नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा शिवसेना तालुका प्रमुख चषक आपण कासगावचं पाहिलं त्या ठिकाणी सामना उसाटणे संघाने गमावला खडे गोलुलीच्या विरोधात. तेव्हा सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज होईल बाद. फोर्ट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय संपादित केली आहे विक्रांतने. आणि विक्रांतचा खेळ जर आवडला असेल ना गोलंदाजी तर एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. काय कमालीची गोलंदाजी होती. 4-5 नितीन बडेकर यांनी पुरस्कृत केलेला हा ड्रेस कोड आहे. आणि आता आपण पाहतोय गोलंदाज विक्रांत अतिशय चमकदार कामगिरी आजच्या या रजनीमध्ये पाहायला मिळते. प्रभावशाली गोलंदाजी आहे.
विनंती राहील आपण टॉससाठी यायचंय. शेवटचे अंतिम 2 बॉल आणि शेवटचे 2 विकेट सुद्धा बॅलन्स आहेत. 8 धावा धावफलक 8 विकेट्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत आणि आता 40 धावा आहेत धावफलकावरती माफी असावी. आणि आता आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक झेल उडालाय स्वतः गोलंदाज विक्रांत आणि या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. 5 बॉल 5 विकेट रिले कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. कॉटन पोल फलंदाज बाद. पाच विकेट लगातार एका विक्रमाकडे ही वाटचाल आहे. एका षटकामध्ये 5 विकेट लगातार मिळवणं इट्स व्हेरी बिग थिंग. ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत विक्रांतसाठी. एक वेगळा रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केलाय. एका षटकामध्ये लगातार 5 विकेट मिळवल्यात आणि 6वी विकेट येईल का इतिहासाकडे वाटचाल. फलंदाज बाद लगातार 6 विकेट. क्या बात है विक्रांत. अफलातून कामगिरी या मॅच मध्ये. 6 इन अ रो सिरियल किलिंग. 6 विकेट एका षटकामध्ये अर्जित केल्यात आणि हा विश्व रेकॉर्ड आहे. कमालीची गोलंदाजी आहे. वाव. ओव्हर मिळाली या ठिकाणी आपण पाहतो काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आहे. आणि षटक क्रमांक 4 चा खेळ सुद्धा संपन्न झालाय. 40 धावांवरती संघ पूर्णपणे ऑल आउट झालेला आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ. आणि आता 41 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 24 बॉल 41 धावांचं लक्ष्य. आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघ. अनेक रेकॉर्ड्स या संघाच्या नावावरती आहेत. चर्चा आपण करत होतो स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची आणि आता चर्चा या क्रीडा नगरीमधील सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल होणार आहे. फ्रेंड्स चषक गोरेगावचा आपण पाहतोय ज्यामध्ये तब्बल एका षटकामध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती राहील. या ठिकाणी आपण पाहतोय प्रीवियस ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली विकेट कॅचआउटच्या माध्यमातून बाद झाला फलंदाज. त्यानंतर सेकंड विकेट. पहिली विकेट कॉट बिहाइंड उशल गुरवने तो झेल टिपला होता. सेकंड विकेट या ठिकाणी पुढे एकदा पॉइंटला झेल टिपण्यात आला. त्या ठिकाणी तिसरी विकेट कॉट बिहाइंड हलकीशी बाटची कडा घेतली. त्यानंतर चौथी विकेट अनिल ढोपरी स्विच हिट करायला गेले तिथे ते सुद्धा बाद झाले. आणि हा 5वा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय हा झेल अत्यंत महत्वाचा होता आणि स्वतः धावत पळत हा झेल या ठिकाणी विक्रांतने टिपलेला आहे. आणि आता शेवटची विकेट या ठिकाणी आपण पाहतोय लेग बी 4 विकेट खात्रीशीर पकडले पंचांनी आणि हा सुद्धा फलंदाज बाद आहे. अशा प्रकारे 6 बॉल मध्ये 6 विकेट घेणारा गोलंदाज आपण पाहतोय ठरला या मॅचचा विक्रांत. त्यांनी मात्र जबरदस्त प्रभावशाली गोलंदाजी केली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडेल. निश्चित एक नवा विक्रम प्रस्थापित केला त्यांनी आणि इथे आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने गोरेगाव संघ आणि त्यांच्या